नमस्कार मित्रांनो. तर आज आपण MCBबद्दल माहिती घेणार आहोत. MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजे हा एक बंद यांत्रिक स्विच आहे. याच्या सहाय्याने साधारण स्थितीत सर्किटला विद्युत पुरवठ्याशी जोडता व तोडता येते आणि ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट अशा दोषांच्या वेळी हा सर्किट ब्रेकर सर्किटला आपोआप विद्युत पुरवठ्यापासून वेगळा करून सर्किटचे संरक्षणही करतो. याची आतील रचना आपल्याला या फिगरमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे याची बाहेरची बॉडी उच्च यांत्रिक शक्ती असलेल्या इन्सुलेटेड पदार्थापासून बनवलेली असते. त्यामध्ये दोन कॉन्टॅक्ट जोडण्यासाठी व तोडण्यासाठी स्विचिंग व्यवस्था करून सर्किटच्या संरक्षणाचीही व्यवस्था केलेली असते. त्यासाठी फिक्स आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स असतात. म्हणजे दोन टाईपचे कॉन्टॅक्ट्स असतात याच्यामध्ये. एक फिक्स असतात. फिक्स म्हणजे जे अजिबात आपली जागा सोडत नाहीत आणि मूव्हिंग म्हणजे ते मूव्ह होऊन सर्किट कंप्लीट करतात. कॉन्टॅक्टच्या टिपवर सिल्वर ग्राफाइटची कोटिंग केलेली असते. कॉन्टॅक्ट जोडतेवेळी व तोडतेवेळी होणारी स्पार्किंग विझवण्यासाठी एक आर्क ग्रीड असतो. म्हणजे हा एक आर्क ग्रीड आहे, हा इथे दाखवलेला आहे. आणि त्या ग्रीडमध्ये आर्क चेंबर असते आणि हे आर्क चेंबर आहे. कॉन्टॅक्ट जोडण्यासाठी व तोडण्यासाठी एक स्विचिंग डॉली स्प्रिंगच्या सहाय्याने बसवलेली असते. ही स्विचिंग डॉली आहे, ते आपण वरती आणि खालती करून कॉन्टॅक्ट जोडू आणि तोडू शकतो. त्यास ओव्हरलोडपासून संरक्षण मिळवण्यासाठी मिश्र धातूचे ट्रिपिंग मेकॅनिझम जोडलेले असते. हे मिश्र धातूच्या ह्या दोन पट्ट्या आहेत. आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण मिळवण्यासाठी एक सॉलोनॉइड बसवलेली असते. आणि ही सॉलोनॉइड बसवलेली आहे शॉर्ट सर्किटपासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी. म्हणजे या MCB मध्ये सर्किटच्या दोषापासून संरक्षण मिळवण्यासाठी थर्मल मॅग्नेटिक रिलीज युनिट जोडलेले असते. म्हणजे ओव्हरलोड हे थर्मल पासून आणि हे शॉर्ट सर्किट पासून आपल्याला प्रोटेक्शन देतात. आता याचं वर्किंग काय? तर सर्किटच्या साधारण स्थितीत स्विचिंग डॉली वर करून सर्किट विद्युत पुरवठ्याशी जोडले जाते आणि डॉली खाली करून सर्किट बंद करता येते. जी डॉली आपण वर खाली करून चालू बंद करतो. जेव्हा सर्किटमधून साधारण करंट पेक्षा जास्तीचा करंट वाहिला तेव्हा तापमान वाढून मिश्र धातूच्या पट्ट्या प्रसरण पावतात आणि ट्रिप लिव्हरला फिरवतात व ट्रिप लिव्हर हा सोलोनॉइड कॉइलच्या चुंबकीय क्षेत्रात येतो. त्यामुळे ट्रिप मेकॅनिझममुळे स्विचिंग डॉली ट्रिप होऊन खाली ओढल्या जाते आणि कॉन्टॅक्टचा संबंध तुटून सर्किट हे सप्लायपासून वेगळे होते. म्हणजे साधारण स्थितीचा करंट काय आहे समजा तर 3 एम्पियर आहे, 5 एम्पियर आहे, 16 एम्पियर आहे. ह्याच्यापेक्षा जास्तीचा करंट म्हणजे किती तर 130% पेक्षा जास्त करंट वाहिला, 130% पेक्षा जास्त करंट वाहिला तर मिश्र धातूच्या पट्ट्या ह्या प्रसरण पावतात. ह्या मिश्र धातूच्या दोन पट्ट्या त्या प्रसरण पावून हे मेकॅनिझम आहे ते असं प्रेस करून हे स्विचिंग डॉलीला ट्रिप करतात. म्हणजे MCB मध्ये 130% ते 400% करंट पर्यंत थर्मल ॲक्शनमुळे सर्किट ट्रिप होते. म्हणजे 130% ते 400%, त्यामुळे थर्मल ॲक्शनमुळे सर्किट ट्रिप होते. आणि 400% ते 700% पर्यंत थर्मल व मॅग्नेटिक ॲक्शनमुळे सर्किट ट्रिप होते. आणि 700%च्या पुढे पूर्णतः मॅग्नेटिक ॲक्शनमुळे सर्किट ट्रिप होते. आता आपण डिझाईन आणि रेटिंग MCBची काय असते आणि MCBची बनावट आणि रेटिंग आपण बघणार आहोत. साधारणपणे सभोवतालच्या वातावरणाचे तापमान
25 डिग्री सेल्सिअस असे गृहीत धरून MCBची करंट रेटिंग व पोलची डिझाईन केलेली असते. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस हे तापमान गृहीत धरून MCBची करंट रेटिंग आणि पोलची डिझाईन केलेली असते. तर पोलची संख्या, जर पोलची संख्या किती आहे, समजा सिंगल पोल आहे, सिंगल पोल म्हणजे एक, तर त्याची करंट रेटिंग किती असली पाहिजे, 0.5 ते 60 एम्पियर पर्यंत. डबल पोल MCB असेल म्हणजे 2 पोल असतील त्याला, तर त्याची 5 एम्पियर ते 60 एम्पियर पर्यंत करंट रेटिंग. ट्रिपल पोल MCB असेल तर म्हणजे 3 पोल, तर त्याची करंट रेटिंग 5 एम्पियर ते 60 एम्पियर. तर हे आहेत पोलची संख्या आणि MCB. हा सिंगल पोल MCB आहे. हा काय आहे, सिंगल पोल MCB, कारण ह्याला हा एकच पोल आहे. हा डबल पोल आहे MCB, कारण ह्याला हे 2 पोल्स आहेत, 1 2. हा आहे 3 पोल MCB, कारण ह्याला 3 पोल्स आहेत, 1 2 आणि 3. आणि हा आहे 4 पोल MCB, कारण ह्याला 4 पोल आहेत, 1 2 3 आणि 4. MCBचे वर्गीकरण म्हणजे कॅटेगरीज ऑफ MCBज आपण आता बघणार आहोत. MCBचे वर्गीकरण हे खालीलप्रमाणे म्हणजे L सिरीज MCB, G सिरीज MCB आणि DC सिरीज MCB. तर L सिरीज MCB मध्ये काय असतं, तर रेझिस्टिव्ह लोड असलेल्या सर्किटचे संरक्षण करण्यासाठी या सिरीजच्या MCBची बनावट केलेली असते. याचा ट्रिपिंग फॅक्टर हा 10 एम्पियर पर्यंत, म्हणजे 10 एम्पियर पर्यंत ट्रिपिंग फॅक्टर, तर 1.6. आणि 10 एम्पियर पेक्षा जास्त असेल करंट तर ट्रिपिंग फॅक्टर किती असतो, 1.35 एवढा असतो. म्हणजे असे MCB गीझर, ओव्हन आणि सामान्य लाइटिंग सिस्टीमसाठी चांगले असतात. म्हणजे L सिरीजमध्ये आपल्याला 10 एम्पियर पर्यंत असेल करंट तर ट्रिपिंग फॅक्टर हा 1.6 असतो, आणि 10 एम्पियर पेक्षा जास्त असेल तर ट्रिपिंग फॅक्टर हा 1.35 एम्पियर असतो. आता G सिरीज MCB म्हणजे इंडक्टिव्ह लोड असलेल्या सर्किटचे संरक्षण करण्यासाठी या सिरीजच्या MCBची बनावट केलेली असते. म्हणजे याच्यामध्ये इंडक्टिव्ह लोड, याचा ट्रिपिंग फॅक्टर सर्व करंटसाठी, म्हणजे सर्व किती करंट असो तर त्याचा ट्रिपिंग फॅक्टर हा 1.11 एम्पियर एवढा असतो. याची मॅग्नेटिक ट्रिपिंग रेटेड करंटच्या 7 पट करंटला सुरू करते, म्हणजे 7 पट्टीने करंटला सुरू करते. मॅग्नेटिक ट्रिपिंग रेटेड करंटच्या 7 करंटला 7 पट म्हणजे 7 पट असेल त्या करंटला सुरू करते. म्हणून असे MCB हे मोटर्स, एअर कंडिशनर्स, हँड टूल्स आणि हॅलोजन लॅम्प्स यांच्या सर्किटसाठी चांगले असतात. ओके. आता DC सिरीज MCB, या सिरीजच्या MCBची बनावट DC 250 व्होल्ट म्हणजे 250 व्होल्ट असेल पर्यंत केलेली असते. याची ब्रेकिंग कॅपॅसिटी 6 किलो एम्पियर पर्यंत असते. किती असते, 6 किलो एम्पियर पर्यंत ब्रेकिंग कॅपॅसिटी असते. आणि ट्रिपिंग फॅक्टर L आणि G सिरीजच्या MCB सारखेच असतात. म्हणजे L आणि G मध्ये जे ट्रिपिंग फॅक्टर आहेत तसेच हे DC सिरीजच्या MCB मध्ये असतात. स्विच फ्यूज युनिट असतं आपल्याकडे एक, त्याच्यापेक्षा आपल्याला MCB मध्ये जास्त फायदे मिळतात. तर ते फायदे काय आहेत, तर पहिला फायदा आहे की ट्रिपिंग सेटिंग फक्त उत्पादक केलेली असल्याने ती सेटिंग नंतर बदलता येत नाही. म्हणजे एकदा आपण ट्रिपिंगची सेटिंग केली, ट्रिपिंगची सेटिंग तर ती नंतर आपल्याला बदलता येत नाही. जसे फ्यूज तार बदलताना तारेचा आकार बदलण्याची शक्यता असते. म्हणजे एखादा फ्यूज जर गेला तर ती तार असते ती आपण बदलताना तिचा आकार बदलू शकतो. तापमान रोधक असतात.
अजून काय तर तापमानरोधक असतात. तर एकापेक्षा अनेक युनिट्स एकत्र उपलब्ध असतात. आणि त्याचे तोटे काय आहेत तर म्हणजे डिसएडव्हांटेजेस काय आहेत MCBचे तर महाग असतात, म्हणजे त्यांची कॉस्ट जास्त असते. जास्तीचे यांत्रिक भाग मुव्हेबल असतात, म्हणजे यांत्रिक भाग असतील ते मुव्हिंग कॉन्टॅक्ट्स असतात सगळे. आणि समाधानकारक कार्यान्वित आहे याची खात्री करण्यासाठी नियमित देखभाल करावी लागते, म्हणजे त्याचा मेंटेनन्स आपल्याला बघावा लागतो, कारण ते ऑपरेटिंगमध्ये आहे की नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि सभोवतालचे तापमान वाढल्यास कार्यप्रणालीवर परिणाम होतो, म्हणजे जसं टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल त्यानुसार त्याचं ऑपरेटिंगवर परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण MCBची पूर्ण माहिती बघितलेली आहे. आता आपण MCBचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. त्यामध्ये L सिरीज MCB आहे, तर याचा 10 एम्पियरपर्यंत करंट असेल तर याचा ट्रिपिंग फॅक्टर हा 1.6 असतो, आणि 10 एम्पियरपेक्षा जास्त करंट असेल तर याचा ट्रिपिंग फॅक्टर हा 1.35 एवढा असतो. आणि असे MCB आपण गीझर, ओव्हन आणि सामान्य लाइटिंग सिस्टीमसाठी वापरतो. आता G सिरीज MCB ह्यामध्ये ट्रिपिंग फॅक्टर सर्व करंटसाठी, म्हणजे किती करंट असू दे सेम असतो, म्हणजे 1.11 एवढा असतो. याचे मॅग्नेटिक ट्रिपिंग रेटेड करंटच्या 7 पट करंटला सुरू करते. म्हणून असे MCB आपण मोटर्स, एअर कंडिशनर्स, हँड टूल्स, हॅलोजन लॅम्प्स यांच्या सर्किटसाठी चांगले असतात. आणि DC सिरीज MCBमध्ये या सिरीजच्या MCBची बनावट DC 250 व्होल्ट पर्यंत केलेली असते. याची ब्रेकिंग कॅपॅसिटी 6 किलो एम्पियर म्हणजे 6 किलो एम्पियर पर्यंत असते, आणि याचा ट्रिपिंग फॅक्टर L and G सिरीजच्या MCB सारखा असतो. आणि हा MCB DC 50 व्होल्टसाठी वापरतात. असं आपण MCBचं डिटेल वर्गीकरण बघितलेलं आहे. धन्यवाद.